प्रवाह ज्ञानेश्वरीचा नित्यपाठामधला. की जरी का माणसाच्या मध्ये निरनिराळ्या प्रकारचे विकार आहेत आणि तो ज्यावेळेला अध्यात्म तत्व बघतो त्यावेळेला किंवा ज्ञानीपुरुषांची महात्म्यांची जीवन चरित्र बघतो किंवा त्यांनी केलेला बोध तो समजून घेतो, त्यावेळेला त्याला असं लक्षात येतं की आपण इथं कुठं उभं राहण्याच्या लायकीचे नाही आहोत असं त्याला वाटायला लागतं. ती गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी पुसण्याचा प्रयत्न केला की असं वाटून घेऊ नकोस. समजा पूर्वीच्या काही चुका झालेल्या असतात किंवा आत्ता सुद्धा लक्ष जेवढं मला लागायला पाहिजे तेवढं लागत नाही आहे अशी मला जाणीव असते. त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये काही विक्षिप्त विचार येतात, कधी कधी मोहाचे विचार येतात. मग अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी मी स्वतःला पाहत असतो स्वतःच. त्यामुळे जेव्हा या कंपॅरिझनमध्ये ज्यावेळेला मी स्वतःला बघतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण कुठं आहोत आणि हे कुठल्या उंचीवरती आहेत सांगतायत ते. त्या गोष्टीत ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मूळ स्वरूप तुझं परिपूर्णच आहे, ते काही परिपूर्ण व्हायचं नाही आहे. आत्मा तुझ्यामधला हळूहळू पूर्ण होईल अशी आपल्याकडे कन्सेप्ट नाही. म्हणून इतर धर्मांमध्ये त्यांच्या आत्म्याला शांती मिळो असं म्हणतात. आपल्या धर्मामध्ये आत्म्याला शांतच असतो आत्मा. त्यामुळे आत्म्याला शांती मिळण्याचा काही प्रश्न नाही. अंतःकरण धरून असलेला जो जीव आहे तो अंतःकरणामधल्या संस्कारांच्यामुळे त्याच्यामधल्या उठणाऱ्या विकारांच्यामुळे अशांत असतो. परमतत्व हे शांतच असतं की जे आपलं मूळ स्वरूप आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे, अरे तू सारखा व्यक्तिमत्वाशी संबंधित राहतो आहेस आणि त्याच्यामध्ये असलेली अपूर्णता ही असतेच. प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये काही ना काहीतरी विविधता आहे सर्व व्यक्तिमत्वांच्या मध्ये. प्रत्येक एकाचं व्यक्तिमत्व दुसऱ्यासारखं नाही आणि तसं मॅच पण नाही होऊ शकत. करायचा प्रयत्न पण करू नये. आपलं आपलं धरून राहावं. आपलं व्यक्तिमत्व ते आपलं व्यक्तिमत्व. पण व्यक्तिमत्वामध्ये असलेला जो या प्रकारचा भाग आहे की जो ऐहिकाकडे आपल्याला ओढत असतो, उपभोगांच्याकडे आपल्याला ओढत असतो आणि ते त्या तुलनेत आध्यात्मिक शास्त्र बघितल्यानंतर आपल्याला कुठेतरी ते मॅच होत नाही असं वाटतं. त्याला उद्देशून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जरी कल्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन यासशी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आगवेची गात थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी आहे. हे जे ज्ञान मग ते असं म्हणत तू, अरे तू गुरूंच्याकडे गेलास की मग ते बघून घेतील तुझ्याकडे, सगळं तुझं ओके करून देते. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणत नाही. ते असं म्हणतात की तुझं मूळ स्वरूपच परिपूर्ण आहे. हा फार भारतीय अध्यात्मशास्त्रातला मोठा भाग आहे की उद्धार जो व्हायचा असतो तो आत्म्याचा उद्धार होतच नाही, व्यक्तिमत्वाचा होतो. मूळ चैतन्य स्वरूप जे आहे आपलं तत्वस्वरूप जे आहे ते तत्वस्वरूप, त्या तत्वस्वरूपाला माझं व्यक्तिमत्व मॅचिंग होत जातं. कन्सेप्ट समजला असला तरी ते मॅचिंग व्हायला वेळ लागतो. संतांच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलंय अप्रतिम, म्हणजे काय ज्ञानेश्वरीतला कुठलाही भाग घेतला एक तर अप्रतिम सोडून दुसरा काही शब्द वापरतो. सद्भाव जीवगत म्हणजे त्याचं आता पर्सनॅलिटी आहे, त्यामुळे जीवगत सद्भाव आहेत
सद्भाव जीवगत बाहेर दिसती फाकत, कृतींमधनं ते प्रगट होतं. स्फटिक गृहीचे डोलत दीपू जैसे, स्फटिकाचं गृह आहे आणि त्याच्या आतमध्ये दिवे लावलेले आहेत. तर स्फटिकाचं गृह असल्यामुळे सगळा प्रकाश बाहेर जातो. तसा आतमध्ये असलेला ज्ञानाचा प्रकाश सगळ्या कर्मांच्या मधनं आणि व्यक्तिमत्व पारदर्शक असल्यामुळे बाहेर जातो. ब्युटी महेश्वरी म्हणजे अल्टिमेट एका दृष्टांत. आपल्या कल्पना की स्फटिकाचं घर आणि त्याच्यात दिवा लावला, सगळीकडे प्रकाश. तसंच संतांचं व्यक्तिमत्व असतं आणि आतमध्ये ज्ञानाचा प्रकाश असतो. ते ज्ञान माझ्यामध्ये पण आहे, म्हणजे ते ज्ञानस्वरूपच आहे, आत्मस्वरूप आहे. आणि हेही ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकट केलं की ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी जाणावे, तरी संता या बजावे सर्वस्वेसे. कारण की तो प्रगट होण्याचा एक मार्ग असतो आणि तो प्रगट होण्याचा मार्ग त्यांच्याकडनं समजून घेतलेला बरा असतो. इतर लोक पण पुस्तकं लिहित असतात आणि त्याच्यानंतर त्यामुळे तो मार्ग, नुसतीच संतांनी ग्रंथ लिहिले असता काही प्रश्नच नव्हता, आम्ही डायरेक्टच रिफर करू शकलो असतो. पण इतकं बोगस वाङ्मय आहे याच्यामध्ये, त्यातनं नेमकं ह्यांचं कुठलं हे पण कळायला डिफिकल्ट आहे. बरं, हे संत तुम्ही बघा असं जर का सांगितलं तर लोकांचे परत काहीतरी त्यांचं पापड मोडण्याची शक्यता असते की हे पण आमचे संत आहेत, त्यांचं का नाही तुम्ही घेतात. रामकृष्ण असं म्हणायचे की आता काय अवतारांना कमी नाही आहे. असं ऐकलं की कलकत्त्याच्या 2-3 गल्ल्यांमध्ये मिळून 2-3 अवतार झालेले. कडे काही अवतार लोक डिक्लेअरच करतात की आपण अवतार आहोत म्हणून. आणि वाटेल त्या गोष्टीला बाकीचे लोक बळी पडतात, ह्याचं पण एक मोठं आश्चर्य आहे. अजिबातच सेन्स नाही ठेवू शकत माणसं. कदाचित अडचणींच्या मुळे कुठंतरी काहीतरी ते त्या अडचणींना मार्ग म्हणून आगतिकपणाने कुणालाही शरण जातात आणि कुणाचंही काही ऐकतात. मध्यवर्तीच जो मार्ग आहे तो संतांनी प्रकट केला. त्यांच्यामध्ये कधी विसंगती नसते, एकाही विधानात विसंगती नसते. हे विशेष आहे. म्हणजे काही पार्ट त्यांचा ॲक्सेप्टेबल नाही असं असलं तर तो संतच होऊ शकत नाही. इन टोटो आध्यात्मिक प्रगटीकरण करताना इतकं ते मूळ तत्वाला धरून आलेलं असतं की त्याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल येणं शक्यच नसतं, येऊच शकत नाही. तुकाराम महाराजांनी म्हटले, देव तिळी आला, गोड गोड जीव झाला. तिळगुळ या गोष्टीवरून ते तिळा एवढा देह, त्याच्यामध्ये गुळासारखा देव आला. तिळा एवढा देह, त्याच्यात गुळासारखा देव आला, त्यामुळे सगळा जीव गोड झाला, गोड गोड जीव झाला. साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. पापपुण्य गेले एका स्नानेची खुंटले. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनी जनी. शुद्ध वाणी जनार्दनी म्हणजे देवाचीच वाणी. आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. कारण हा जर तुकाराम महाराजांची गाथा बघितलं तर तुम्ही त्याच्यातलं भाषा इतकी सुसंस्कृत आहे. कुठं ते देहू गाव, त्याच्यामध्ये इतकं आड त्यावेळेला तर खूपच अजिबातच तिथं कुणी फार मोठं जाण्यासारखं नव्हतं. तिथं काही नाहीच आहे ना. आता तुकाराम महाराजांचं मंदिर आहे म्हणून त्याला विशेष महत्त्व आहे, परंतु ते काही नव्हतंच. देहू गाव, आडगाव एक. आणि त्या ठिकाणची भाषा काय असणार. पण इथं यांची भाषा बघा, इतकी सुसंस्कृत आहे सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे खेडवळपणा किंचितही नाही त्याच्यामध्ये. नाही तर खरं तर खेड्याचा भाग आहे तो. अजून सुद्धा थोडी खेडवळ भाषा आहे तिथे. त्या काळात तर किती असेल त्याचा विचारच करू. पण महाराजांची भाषा तुम्ही बघितली तर जनार्दनी वाणी. त्यांनीच म्हटलं की जनार्दनी परमेश्वराचीच वाणी आहे. त्यामुळे ते अशुद्ध असणं हाच भाग सगळ्या संतांच्यामध्ये असतो. ते सांगतात की तू मुळात शुद्ध आहेस, असं आपल्याला कोणीही सांगत नाही.
आपल्याला काय 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 लोक सांगत असतात. एक मुलगा त्या झूमध्ये छोट्या मुलांची ट्रिप जाते ना, तर झूमध्ये ते घेऊन जातात आणि तर असं तो पोरगा बोट दाखवतो, विचारतो बाईंना की व्हॉट इज दॅट ॲनिमल, तर ते डिअर असतं. तर ती बाई थोडीशी गंमत करण्यासाठी म्हणते की व्हॉट डज युअर मदर कॉल युअर फादर इन द मॉर्निंग, गेट अप स्टुपिड. पोरगा सांग, तिला वाटलं की डिअर वगैरे काहीतरी म्हणतं, कुठलं डिअर बिअर. नामरूपाच्या पलीकडे असलेलं एक तत्व आहे आणि ते तुझं स्वरूप आहे आणि ते स्वरूप शुद्धच असतं. ते तुझं शुद्धच आहे, प्रत्येकाचं शुद्ध असतं. मी आत्मस्वरूप कसं असेल, माझ्यामध्ये इतके विकार आहेत, असू देत. सांगे अग्निस्तव धूम होय, ती धूमी काय अग्नी आहे. तैसा विकारू तो मी नोहे, जरी विकार आला असे. विकार जरी का प्रगट दिसतात आणि तरी देखील मुळात मूळ तत्व हे काही विकारी नाही आहे, तत्वस्वरूप आहे. हा कन्सेप्ट जरी आम्हाला या वयामध्ये कळला तरी खूप आहे. म्हणजे एक गोष्ट की आपलं बाह्य व्यक्तिमत्व हे हळूहळू त्या ज्ञानाला योग्य होत जाईल, त्या दिशेने जाण्याचा आपण प्रयत्न करणं. म्हणजे एकदा तो कन्सेप्ट डोक्यात घुसला की आपोआपच होतं ते. त्यासाठी मी सारखं स्वतःवरती लक्ष ठेवून तिकडे नेण्याचा प्रयत्न करणे, काही लोक करू शकतात, पण सगळ्या जणांची प्रवृत्ती तशी असते असं नाही आहे. पण काही जरी हा कन्सेप्ट एकदा डोक्यात घुसला किंवा मूळ स्वरूपच मला अनुभवायचं आहे, की मग ती व्यक्ती जीवनातल्या कुठल्याही वर खाली अशा चढ उतारांमध्ये असली, प्रसंगांमध्ये असली, कुठल्या विशिष्ट वयामध्ये, वेगळ्या वयात वेगळे इंटरेस्ट असतात, म्हणजे त्यांचं प्राधान्य असतं, तरी हा एक आतमध्ये घुसलेला असतो. तो तिकडं जाणारच 100%, काही झालं तरी देखील असं होणार नाही. एका सत्पुरुषाने, रामकृष्ण जे छोटे छोटे गोष्टी सांगायच्या, एका सत्पुरुषाने एका विशिष्ट झाडाच्या बिया दिल्या, रोपांच्या बिया दिल्या आणि का ते लाव म्हणून सांगितलं आणि का ते येतील, त्याला रोपं येतील वगैरे असं सांगितलं. तर तो विसरूनच गेला आणि कुठेतरी आड बाजूला ती पुढी जाऊन पडली. मग त्या उंदरांनी बिळात नेली वगैरे. ते काय उंदरांना पण त्याच काही इंटरेस्ट वाटला नसेल बहुतेक करून. आणि ते करताना ते अशी थोडंसं मातीत एका ठिकाणी आड बाजूला पडल्यासारखी झाली आणि अनेक वर्षानंतर ते घड पडलं. त्याच्यावरती पाऊस पडला, आतमधलं बीज रोवलं आणि ती रोपं आली. असं कथा सांगत होतो रामकृष्ण की तसं हे अमोघ बीज जे असतं, ते अमोघ बीज म्हणजे ज्ञानाचा बद्दल माणसाला उत्सुकता निर्माण करून त्याला त्या ठिकाणी प्रवृत्त करणं, हे जे अमोघ बीज असतं ते एकदा पडलं की 100% होणारच. ते कुठल्या काळात होईल, काय होईल हा प्रश्न नाही, पण तो होणार ही नक्की गोष्ट आहे. याचं कारण की मूळ स्वरूप त्याच्या बाबतीमध्ये संत सांगतात, त्याच्यामध्ये ते नुसतंच त्याला एक आपला आधार द्यायचा म्हणून काहीतरी बोलत नसतात. ऐहिकाच्या बाबतीमध्ये असं करणं कधी कधी भाग असतं, ती गोष्ट वेगळी आहे. पण तत्वाच्या संबंधामध्ये हा प्रश्नच नाही की प्रत्येकाचं आत्मतत्व स्वतःचं ज्यांनी जाणलेलं आहे ती व्यक्ती समजते की सगळ्यांच्यामध्ये तेच तत्व आहे आणि त्या व्यक्तीला त्याकडे प्रोत्साहित करत असते. तसंच ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणतात. हा फार सुंदर भाग आहे, कारण ऑल द टाईम आम्हाला याचा अनुभव तर नाही आहे, परंतु आता डोक्यात तो विचारता गेलेला आहे आणि व्यक्तिमत्व तर त्याला मॅच नाही होत आहे. तर त्याच्यासाठी हा अगदी महत्त्वाचा भाग आहे.
की न का होईना मॅच व्यक्तिमत्व, त्याच्याकडे तू लक्षच देऊ नकोस. व्यक्तिमत्वाकडे तू तुझ्या तत्वाशी संबंधित होऊन राहा, प्रयत्न कर. अगदी काही सारखं तुला जमेल असं नाही, पण जसं जसं पर्सेंटेज ऑफ अटेन्शन फोकसिंग हे जसं जसं तत्वाशी संबंधित असलेलं वाढेल, तसं तसं ती व्यक्ती ट्रान्सफॉर्म होत जाते. क्षणार्धात बदललं असं क्वचित होतं, म्हणजे असं होणारच नाही असं नाही, पण क्वचित होतं. म्हणून एक भाग आहे की ध्यानयोगामध्ये शून्य स्थितीमध्ये आपली जाणीव स्पष्ट होते, म्हणजे विचार शून्य स्थिती, आणि मग ती स्वतःच प्रगट होते, त्याला काही करायला लागत नाही. मग त्यावेळेला जे आपल्याला आपल्या स्वबद्दल नीटपणाने समजतं त्याचं इम्प्रेशन नंतरच्या काळामध्ये मनावरती राहतं. ते महादेव महाराज म्हणून आपल्या संप्रदायाच्या मध्ये होऊन गेले, रामचंद्र महादेव रामचंद्र याच्यामध्ये. तर ज्यावेळेला ते समाधी अवस्थेमध्ये जायला लागले, रामचंद्र महाराजांच्या सांगितलेल्या म्हणजे एकंदर योग साधना पद्धतीनुसार त्यांना अगोदर ती कळलीच नव्हती. वसुधा गुंडा महाराजांचे हे दोघेही शिष्य, रामचंद्र महाराज आणि महादेव महाराज. गुंडा महाराज असे भक्तिभावाच्या उद्रेकामध्ये असत, नेहमी सहज समाधीमध्ये असत, पण त्यांनी जो मार्ग सांगितला त्याच्यामध्ये भक्तीचा प्रादुर्भाव त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात खूपच होता. त्यामुळे महादेव महाराज पण त्याच्यामध्ये रमून गेले होते आणि ते त्रिस्थळी यात्रा काशी गया प्रयाग इकडं गेले. ती त्या काळात खूपच त्याला वेळ लागत असे, इतकं सोपं नव्हतं, यात्रा कंपन्या नव्हत्या, त्यामुळे इतके इझी नसायचं ते. ते जेव्हा परत आले त्याच्या मधल्या काळामध्ये ते रामचंद्र महाराजांना हे नागपूरकर भोसले सरकारचे पेशवे दरबारी प्रतिनिधी होते, आणि ते भोसले सरकार आणि पेशवे यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला, त्यात त्रास निर्माण झाल्यानंतर ते सगळं सोडून देऊन ते गिरनार पर्वतावरती राहायला गेले. आणि मग तिथे चुडामणी देव म्हणजे चुडामणी महाराज यांनी त्यांना योग साधना पुन्हा सांगितली आणि त्यांच्याकडनं करून घेतली. आणि त्यानंतर ते समाधी स्थिती अनुभवून त्या अवस्था सगळ्या अनुभवून ज्यावेळी परत आले ते वेगळंच तेज होतं. आणि महादेव महाराज परत आले त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की आपल्यामध्ये काही एवढं तेज नाही आहे, म्हणून त्यांना विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं घडलं. तर ते महादेव महाराज म्हणले की गुंडा महाराज नव्हते, तूच आता मला, तुम्हीच आता, मी तुम्हाला अरे तुरे मित्र वगैरे म्हणू शकत नाही. म्हणून पायावर डोकं ठेवलं आणि सद्गुरू म्हणून. आणि अवघड आहे भयंकर, मित्राच्या पायावर सद्गुरू म्हणून डोकं ठेवणे फार फार अवघड गोष्ट. पण ते जाणत होते, म्हणजे आतून तयारी असल्याशिवाय होत नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं योग साधनेच्यामुळे त्यांना ती समाधी लागायला लागली, अखंड समाधीमध्ये राहण्याची सवय लागली आणि ते सतत समाधीत राहायचे. तेव्हा रामचंद्र महाराजांनी त्यांना एक दृष्टांत सांगितला की अरे, अंधारामध्ये समजा का एखादी वस्तू आहे आणि जर का दिवा घेऊन आपण ती वस्तू पाहिली, मग ती वस्तू आपण पाहिल्यानंतर आपल्याला कळली ती ही अशी अशी ही वस्तू इथं आहे म्हणून. समजा एखादी मूर्ती आहे, तिचं रूप वगैरे सगळं ते आपण प्रकाशात, त्या अंधारातल्या प्रकाशात एकदम प्रकाशाने पाहिली आणि पुन्हा दिवा गेला, तर आता ती वस्तू दिसेनाशी झाली, तरी आतमध्ये मला ती वस्तू काय आहे आणि कशा स्वरूपाची आहे हे सगळंच्या सगळं जसं आतमध्ये आता जाणवतच आहे, दिवा असो नसो तसं ज्ञान होतं आत्मस्वरूपाचं. इतकं ब्युटिफुल दृष्टांत आहे. मग एक भाग आहे की ह्या आत्मस्वरूपाचा ह्या अनुभूतीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणे एक भाग, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानमय जे व्यक्तिमत्व घडायचं आहे
ते यथायोग्य काळात घडेल. व्यवहारामध्ये शक्यतो आपण नीतीने चाललं म्हणजे पुरे. नामस्मरण समजा का आपल्याला थोडी सवय लागलेली असली तर ते पुरे. खूप परमार्थाचा ताण घेऊ नये. एकदा सद्गुरूंच्याकडनं आपण अनुग्रह घेतलेला असला किंवा ज्ञान संपादन केलेलं असलं, म्हणजे योगज्ञान काय आहे वगैरे हे सगळं समजून घेतलेलं असलं किंवा ते आपल्या आतमध्ये राहतच. जरी का मला अनुभव यायचा असला तरी सुद्धा हा मार्ग प्रिंटेड आहे आतमध्ये. आता तो मार्ग पुसला जाणार नाही. काहीही केलं तरी पुसला जाणार नाही. आपण दुसरा कुठला तरी उद्योग करायचा प्रयत्न केला तरी देखील तो काही बदलणार नाही. पक्का छाप बसलेला असतो, तो काही छाप जात नाही. म्हणून असं म्हणतात की तू व्यामोहाचा डोंगरू, व्यामोहाचा म्हणजे मायामोहाचा डोंगरा जरी असलास तरी व्यामोहाचा डोंगरू होण्यास तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आगवेचे का थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे शुद्ध. ज्ञानी या ज्ञानामध्ये सामर्थ्य. मी बदलू शकणार नाही असं तू कितीही म्हणलास तरी देखील आतमध्ये असलेलं ज्ञान तुला बदलूनच टाकेल. सामर्थ्य आहे त्याच्यामुळे. कारण शेवटी काय की माणसाचा पूर्णत्वाचाच प्रवास आहे हा. त्यामुळे त्या पूर्णत्वाच्या प्रवासामध्ये त्याला काही झालं तरी सुद्धा त्या पर्टिक्युलर गोष्टीची ओढ आहे आणि ते काही त्याला काय गप्प बसू देणार नाही. किंवा मी आता एन्जॉयच करीन, आता पिक्चर्सच पाहीन, अजून काय कायच करीन. थोड्या वेळ करू शकशील पण थोड्या वेळानंतर तुला ती ज्ञानशक्ती ओढलच. ती सांगेल की बाद झालं, हे किती बघणार आपण, तेच तेच ओरडारडा करतात. ते असतात ॲक्टिंग मारतात, काय अर्थ नाही याच्यामध्ये. म्हणून याला जे काही शब्द वापरलेले आहेत त्या ओव्यांच्या मध्ये त्याचं काव्य म्हणून वापरलेलं नाही किंवा बाबा काव्य करायचं म्हणून नाही, असं अंतःस्फूर्त आलेलं आहे. अरे केवढं सामर्थ्य आहे. प्रत्येकाला एक विशिष्ट अंतःप्रेरणा निर्माण होते या शब्दांच्या मधनं की आपल्यामध्ये सामर्थ्य आहे. आपण दीन दुबळे लाचार अशा नाही आहोत, होऊ पण शकणार नाही. आता किती मी आर्त होऊन रडायचं ठरवलं तर मी होऊच शकणार नाही. कारण की मला हे माहिती आहे की माझ्या आतमध्ये ते तत्व उगीच का रडतो असं हातून आवाज येईल. कधी कधी असं होतं की या सर्व ह्याच्यापासून आपण थोडेसे लांब जातो, त्यावेळेला असं वाटतं नाही नाही परत यायला पाहिजे, तेव्हा थोडंसं उद्विग्नता प्राप्त होते. परंतु एकंदर ईश्वर प्राप्तीसाठी आपण कुठेही फिरून तिकडं जाऊन ईश्वर प्राप्ती करून घेऊ, इकडं जाऊन ईश्वर प्राप्ती करून घेऊ असं आपल्या मनामध्ये नाही. आता आपल्याला ज्ञानमय स्थिती निदान त्याचा कन्सेप्ट असा पक्का डोक्यामध्ये घुसलेला आहे की इकडे गेल्यानंतर देव भेटेल, तिकडे गेल्यानंतर इथंच भेटेल, जिथे आहे तिथे सगळीकडे. म्हणून ही जे आध्यात्मिकता आहे, भारतीय अध्यात्मशास्त्र त्याची मध्यवर्ती धारा आणि त्याच्यामध्ये संतांनी ती प्रगट केलेली, त्याच्यामध्ये एकतर प्रत्येक माणसाला स्वतःबद्दल रिस्पेक्ट, सेल्फ रिस्पेक्ट ही फार महत्त्वाची गोष्ट असते. मी ज्या वेळेला स्वतःबद्दल वाईटच हे करतो की मी फार घाणेरडा आहे, अमकं आहे तमकं आहे वगैरे, त्यावेळेला विवेकानंद म्हणतात असं करणं हे पाप आहे. स्वतःला पापी म्हणण्या इतकं पाप जगात दुसरं नाही असं त्यांनी म्हणून टाकलं. स्वतःला वाईट म्हणण्यासारखं पाप नाही, वाईटच म्हणायचं नाही, आपण चांगले आहोत. आणि चांगल्या अवस्थेला जाऊच. म्हणून हा जो विशेष भाग आहे तर ज्या वेळेला आम्ही पुन्हा पुन्हा रिपीट करू तेव्हा मनात सुद्धा येत की ही गोष्ट खरीच आहे. ज्ञानेश्वर महाराज काय आपलं उगीच आम्हाला उत्साह भरण्यासाठी सांगत नाहीत, मध्यवर्ती गोष्ट सांगतायत की आपलं मूळ स्वरूप हे ज्ञानमय आहे आणि ते ज्ञानमय स्वरूप आपण प्राप्त करून घेणारच, त्या दिशेने आपण ओढले जाणार. आणि बाह्यता आपण कसेही असलो, कुठल्याही व्यवहारात असलो, कधी कधी सिस्टीमचा दोष असतो वाईट वागण्यामध्ये. काही काही वेळेला सिस्टीमच
वाईट असते आणि मग तुम्हाला त्या सिस्टीमशी संबंधित राहताना सिस्टीमप्रमाणे वागायला लागतं. ते स्वतःकडे लावूनच घ्यायचं. कुठे एनर्जी इकडं वेस्ट करत बसा ह्या त्या गोष्टींच्यामध्ये. जी काही एनर्जी आहे ती आत्मस्वरूपाशी लक्ष ठेवण्याकडे घालवण्याचा प्रयत्न करणे. बाकी सगळं नाही झालं तर नाही झालं, मग ते ज्ञानस्वरूप प्रगट होईल. असं दोन्ही गोष्टी की एकांतात ध्यान आणि का इतरत्र वावरत असताना अनुसंधान जेवढं सहज जमेल तेवढं. ते देवाचं भावनेने अनुसंधान असो का तत्वाचं ज्ञानधारणेने अनुसंधान असो, कसंही असलं तरी ते एकच गोष्ट आहे. हरिओम. भगवद्गीतेच्या 14 अध्यायात आतापर्यंत आपण वेगवेगळ्या गुणांचा परस्पर संबंध काय आहे हे बघताना सद्गुणांची माहिती घेतली. तर आता पुढील श्लोकांवरती अनिरुद्ध स्वाध्याय सादर करेल. श्लोक 16, 17 आणि 18. हरिओम. चौदावा अध्याय आपण बघत आहोत, गुणत्रय विभाग. 16, 17 आणि 18 या श्लोकापासून आजचा स्वाध्याय आपण बघूया. पहिला श्लोक असा आहे की कर्मणः सुकृतस्याहु सात्विकम निर्मलम फलम रजसस्तु फलम दुःखम अज्ञानम तमसः फलम. सत्व रजतम या तिन्ही गुणांची फळं काय असं हा श्लोक सांगतो. सत्वगुणाचं फळ सात्विक आहे असं सांगितलेलं आहे, ते निर्मळ आहे, सात्विक आहे. रजगुणाचं फळ दुःख आहे असं म्हटलं आहे आणि तमोगुणाचं फळ अज्ञान आहे. चांगल्या आणि सात्विक कर्माचं फळ म्हणजे नेमकं काय? म्हणजे आता सत्वगुण हा आहे म्हणून सात्विक फळ असं म्हटलेलं आहे, पण म्हणजे नेमकं काय? तर अंतःकरणाची सात्विक अवस्था. म्हणजे बाबा मी एखादं खूप चांगलं काम केलं आणि म्हणून त्याचा चांगला आउटपुट, हा खूप बेसिक विचार झाला. पण अंतःकरणाची अवस्था ती कितपत समाधानी, कितपत प्रसन्न आणि हे कितपत दीर्घकाळ ही अवस्था टिकते हे त्याचं फळ आहे असं सांगितलेलं आहे. पुढं म्हटलं रजसस्तु फलम दुःखम, की रजोगुणाचं फळ दुःख आहे. थोडा प्रश्न असा पडतो की असं का म्हटलंय, दुःख का म्हटलंय? कारण मुळात रजोगुण हा तर तसा आपला सगळ्यांचा आवडीचा आहे. कारण कर्मप्रवृत्ती ही रजोगुणातूनच निर्माण होत असते आणि त्याची खरं तर आवश्यकता आहे. म्हणजे कुठलंही कर्म करायचं तर रजोगुण हवाच. अगदी एखादं सात्विक कर्म करायचं म्हटलं तरी त्याला पुश करणारा रजोगुणच आहे. मग हे दुःख असं का म्हटलेलं आहे? तर गीतेनं इथं हा एक सिद्धांत मांडलेला आहे की कर्मातून दुःख कसं काय निर्माण होईल. कारण या ॲक्च्युली कर्मातून दुःख निर्माण होत नसून या रजोगुणामुळं दुःख निर्माण होतं. म्हणजे कर्माच्या पाठीमागे असलेला हेतू, त्याच्यामुळे दुःख निर्माण होतं असं इथं सांगण्यात आलं आहे. म्हणजे मी एखादं चांगलं काम केलं पण ते काम झाल्यानंतर त्याचं कौतुक व्हावं, लोकांनी छान म्हणावं, मोठेपणा मिळावा आणि मग हे काही मिळालं नाही की मग दुःख होतं. तर ते दुःख इथं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. एखादी गोष्ट मला मिळालीच पाहिजे किंवा जे साधायचं आहे ते न साधलं जाणं आणि त्याच्यासाठी खटपट करून गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत की ऑब्व्हियसली दुःख होतं. आता तमोगुणाबद्दल अज्ञान आहे म्हटलं मी त्यात काही फार एक्सप्लेन करण्यासारखं नाही, म्हणजे नाहीच आहे असं मला वाटतं. कारण तमोगुण म्हणजे झोप, सगळ्यात बेसिक त्याचं रिलेशन. कारण जे काही कर्म करतो त्या कर्माला काही अर्थ नाही आहे, कसं तरी पटकन करायचं, संपवायचं असं त्याच्या मागे असतं, ही प्रवृत्ती असते. आता आधी मुळात त्याच्या बाबतीतलं ज्ञान नाही, त्यामुळे ते करायची प्रोसिजर माहीत नाही, ते कसंही करायचं आणि आलेल्या आउटपुटशीही काही देणं घेणं नाही, त्यामुळे ते अज्ञान, कोळसा जसा उघडावा तसंच ते अज्ञानच वाढीस लागतं असं म्हटलेलं आहे. सत्वगुणाच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे निपजे सत्वगुण आहे ते सुकृत आहे असे म्हणे. या सत्वगुणातनं जे निर्माण होतं की जे मिळतं ते सुकृत आहे असं म्हटलेलं आहे. पुढं ते म्हणतात की सुख ज्ञानी सरळा अपूर्व ये फळा. आता ही फळं कशी आहे तर सुख आणि ज्ञान अशी अपूर्व फळं सांगितलेली आहेत सत्वगुणाची. रजोगुणाची फळं सांगताना ते म्हणतात की का निंबोळीचे पीक वरी गोड आत विख तैसे ते राजस देख क्रियाफळ. कडुनिंबाचं झाड असतं, त्याला अशा पिवळी फळं असतात छोटी छोटी, त्याला निंबोळ्या म्हणतात. अगदी पिवळी धम्मक, दिसायला एकदम छान असतात आणि अशा बघितलं की पटकन खावीशी वाटतात. जोपर्यंत ती हातात आहेत तोपर्यंत छान आहेत, पण तोंडात टाकली की ते एकदम कडूजार. तर ते तसं रजोगुण हा तसा आहे असं सांगितलेलं आहे. पुढं तमोगुणाबद्दल ते म्हणतात
की तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जयापुरी. म्हणजे एखादा विषाचा वेल लावला, एखादा अंकुर लावला तर त्याला येणारी फळं ही विषच आहेत. तसा हा तमोगुण आहे. हे झालं या तिन्ही गुणांच्या फळाबद्दल. आता या तिन्ही गुणांचा संबंध कसा आहे हे पुढच्या श्लोकात आलंय. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोहो तमसो भवतो अज्ञानमेवच. मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्वगुणातनं ज्ञान, राजसगुणातनं लोभ आणि तमोगुणातनं मोह आणि प्रमाद असं दोघांचं कॉम्बिनेशन सांगितलं आहे. प्रमाद म्हणजे केअरलेसनेस. बेसिकली मी कर्म करत असताना त्या कर्मामागची भूमिका कशी आहे यावर सर्व अवलंबून आहे. म्हणजे दिसायला कर्म हे सात्विक असू शकतं, परंतु भूमिका जर ते शुद्ध नसेल ते करण्यामागची तर ते अर्थात राजसिक होऊन जातं. म्हणजे आता गरिबांना मदत करायचं आहे किंवा काहीतरी एक ग्रुप आहे त्यांना मला चांगली मदत करायची आहे, पण मदत करताना त्याचे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे त्या कोणीतरी पत्रकारांना बोलून फोटो काढणे, ही मदत केली अमुक, त्याच्याबद्दल भरभरून बोलणे, तर हे राजसिक होऊन जातं. तमोगुणाचा ज्ञानाशी काहीच संबंध नाही, फक्त प्रमाद म्हणजे केअरलेसनेस, स्वतःपुरता विचार आणि त्यातनं मोह. सगळ्यात छान उदाहरण म्हणजे निवडणुकांच्या आधी आपल्या घरी जे राजकारणी लोक येतात, मग ते कपडे वाटणे, पार्ट्या, अमुक तमुक, ह्या गोष्टी, फक्त स्वार्थ असणे. म्हणजे सत्वगुणाचा ज्ञानाशी संबंध सांगितला आहे, रजोगुणाचा लोभाशी आणि तमोगुणाचा प्रमाद आणि लोभ अशा दोघांशी संबंध सांगितला आहे. यापुढचा श्लोक आहे ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. म्हणजे अवस्था सांगितले की ह्या गुणाचं प्राबल्य ज्या ज्या लोकांच्या मध्ये आहे ती लोक कोणकोणत्या अवस्थेला जातात. तर आता सत्वगुणी लोक हे उच्च अवस्थेला जातात सांगितलेलं आहे, रजोगुणातले लोक मध्यम वर्गात म्हणजे मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणातले लोक निद्रा, आळस ह्यातच रत झालेले असतात, त्यातच रमलेले असतात. सात्विक वृत्तीच्या व्यक्ती या चांगल्या लोकांमध्ये वास करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून सात्विक वृत्ती एक झाले का जन्मव्रती सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी. म्हणजे आता या सात्विक वृत्तीचं ज्यांनी व्रत घेतलंय तरी ही लोक काय करतात तर सर्व गोष्टींचा त्याग करतात आणि त्यांनी काय केलं तर चतुर्थ भक्ती केली. म्हणजे काय, त्यांनी गुरुपाद सेवन केलं. म्हणजे थोडक्यात सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर राहून साधना करणं म्हणजे हे गुरुपाद सेवन. आणि ह्या भक्तीला विशेष महत्त्व आहे. समर्थ म्हणतात चौथे भक्तीचे प्रसंगी गौप्यते प्रकटे. सगळ्या गोष्टी सोडून गुरूंनी सांगितले आहे ते मी करीन, त्यातच माझं कल्याण आहे अशी दृढ भूमिका ठेवून कर्म करणे आणि अशाने अंतःकरणातले गुण प्रकट होतात. आणि हे केल्यामुळं सात्विक वृत्तीचे लोक चांगल्या लोकांच्या मध्ये वास करून त्यांची अधिकाधिक उन्नती होत राहते, ती ज्ञानाच्या दिशेने होत राहते, म्हणजे ती वरची पातळी त्यांना प्राप्त होत जाते. त्याला ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था असं म्हटलंय. मग अशात जर त्यांना मरण आलं तर त्यांना स्वर्गप्राप्ती होते वगैरे असं एक ठिकाणी वाचायला मिळालं. पण ॲक्च्युली ही स्वर्गाची कल्पना याच जन्मात आहे असं जास्त एक्सप्लेन करणं योग्य वाटतं. टू बी इन अ गुड कंपनी इज हेवन अँड टू बी इन अ बॅड कंपनी इज हेल. आता राजस लोकांच्या बाबतीत काय होतं, त्यांच्या वाट्याला काय येतं हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेथ सुखदुःखाचे खिचटे जेवी जे एकेची ताटे जेथ ये मरण वाटे पडिले नुठी. म्हणजे राजस माणसं सुखदुःखाची खिचडी घेऊन ती एकाच ताटात जेवत बसतात, त्यामुळे मृत्यूमय जीवन जगतात आणि शाश्वत काय अशाश्वत काय आहे, काय केल्यानं काय मिळेल याचं एक साधारण त्यांना नॉलेज असतं की मी काय करतो हेही कळत असतं, पण ते हे योग्य हे अयोग्य माहीत असून सुद्धा तसं न करणे, कळतेपर्यंत वळत नाही असं एक ती अवस्था असते. मग तामस लोक काय करतात, ते घेती नरकभूमी मूळपत्र, म्हणजे नरकभूमीची त्यांनी जणू सनद घेऊन घेतलेली आणि ते तिथेच राहतात. तामस याचा बेसिकली अर्थ की चित्त कर्मामध्ये नाही आहे, म्हणजे अगदी कशातच चित्त नाही आहे, मग ते कसं तरी कर्म करायचं आहे. आणि गंमत म्हणजे हे खूप मोठमोठ्या लोकांच्या बाबतीतही होऊ शकतं. त्याला दुश्चित्तता असं म्हटलेलं आहे. एक प्रोफेसर होते, त्यांच्याकडे काही नाटकाची तिकीट होती आणि त्यांना दुसरीकडे जायचं होतं, म्हणून त्यांनी काय केलं की एका जवळच्या मित्राला फोन केला आणि म्हटलं की अशी नाटकाची तिकीट आहेत, पण दुर्दैवाने मला एका ठिकाणी जेवायला जायचं आहे, तर तुम्ही जाता का ती तिकीट घेऊन. तो मित्र मला ठीक आहे काही हरकत नाही, पण प्रॉब्लेम असा आहे की दुर्दैवानं तुम्हीच माझ्याकडे जेवायला येणार आहात. दुश्चित्तता. पुढं या तिन्ही गुणांच्या वृत्तीमध्ये भेद सांगितलेला आहे की सत्वगुणाला उत्तम गती सांगितली आहे, राजसगुणाला मध्यम गती आणि तमोगुणाला अधोगती. आता थोडा सूक्ष्म भाग सुरू होतो इथे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा फरक आहे या 3 गुणांमधला, तो ॲक्च्युली डायरेक्टली आपल्याशी संबंध नाही आहे. तो कसं नाही आहे की एखाद्या संन्यासानं स्वप्नामध्ये राजा व्हावं, तिथे लढाया खेळाव्यात, तिथला जय पराजय, हरणं जिंकणं ते तिथे स्वप्नामध्ये अनुभवावं, पण प्रत्यक्ष जीवनात ते संबंधित नाही आहे. तैसे मध्योर्ध्व अध हे जे गुणवृत्तीभेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तूची असे. म्हणजे या स्वप्नामधल्या हरण्या जिंकण्यामध्ये सुखदुःख मानत बसलं, या दृष्टीने बघितला तर तो फरक आहे, पण ॲक्च्युली काही तसा संबंध नाही, कारण आत्मदृष्टीनं जर पाहिलं तर तो भेद नसून ते शुद्ध परमात्म रूपच आहे. या श्लोकामध्ये कोण कुठे जातो हे सांगताना विनोबा म्हणतात की रजोगुण हा चळवळे असला तरी घाण्याच्या बैलाप्रमाणे तो त्याच ठिकाणी येऊन परत येत राहतो आणि जैसे ह्या स्थितीला तो राहतो. पांडुरंग शास्त्री म्हणतात की रजोगुण म्हणजे ही रावणाची भक्ती आहे. म्हणजे रावणाच्या भाषेत सांगायचं झालं की मला तुम्हाला लुटायचं आहे, पण मला त्याला दैवाचं पण साथ हवं आहे, हा रजोगुण. आणखी एक विचार यात असा सांगण्यात आला आहे की सत्वगुण ऊर्ध्वमुखी आहे. ऊर्ध्व म्हणजे वरची बाजू जर आपण कन्सिडर केलं तर सर्व जाणीवांचं केंद्र भ्रूमध्य आणि किंवा टाळू, तिथे आपल्याला ध्यानाला लक्ष केंद्रित करायचं आहे, म्हणजे तो ऊर्ध्व भाग आहे. पुढं म्हटलं की मध्ये तिष्ठन्ती राजसहा, म्हणजे कपाळ आणि टाळू हा वरचा भाग झाला, त्याच्या खाली सर्व ज्ञानेंद्रिय आली, कान, नाक, डोळे, त्वचा, मुख, की ह्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत बाह्य विषयांशी संपर्क, मग त्यांना रिस्पॉन्स, रिॲक्शन ह्या गोष्टी आल्या, म्हणून तो मधला भाग. आणि त्याखाली पोट वगैरे, मग पोट भरणे वगैरे इतर गोष्टी. म्हणजे अशा प्रकारे मानवी शरीर रचना आणि गुणवृत्ती यात ऊर्ध्व, मध्य आणि अधो असा संबंध एक सांगण्यात आलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत या 3 गुणांची फळं बघितली, त्यांचा संबंध बघितला कोणकोणत्या गोष्टींशी, आणि त्यापासून कुठली अवस्था प्राप्त होती हे बघितलं. आता रामायणामध्ये मागच्या वेळी आपण बघितलं की बिभीषण हे सत्वगुणासाठी रिलेट करण्यात आलं आहे, रावण राजसगुण आणि कुंभकर्ण तमोगुण. बिभीषणाचा सत्वगुण असा आहे की तो त्याच्या स्वतःच्या लोकांना सोडून त्याला माहीत आहे की योग्य काय अयोग्य आहे, पण तो श्रीरामांकडे आला त्याच्या जवळच्या लोकांना सोडून. पण एक प्रसंग असा आहे की हा सत्वगुण याच्याही पेक्षा वरची पातळी अशी आहे की रावण जेव्हा मृत्यूशाहीवर होता तेव्हा श्री रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं की रावणाकडनं तू ज्ञान ग्रहण करून घे. आणि त्यावेळी रावण म्हणतो की तू ज्ञान हवं असेल तर आधी मला नमस्कार कर. लक्ष्मणाचा प्रश्न असा आहे की तो शत्रू आहे आणि मी त्याला नमस्कार करणं कसं योग्य आहे. तिथे रामचंद्र सांगतात की तुला ते ज्ञान ग्रहण करायचं आहे, तेव्हा आता तो गुरुभूमिकेत आणि तू शिष्य भूमिकेत. तर हा एक विचार जो आहे हा खूपच उदात्त आणि उच्च आहे. दुसरा एक प्रसंग मला फार आवडतो रामायणातला की लंकेला तर आता जिंकून घेतलेला, तर हवं तर श्री रामचंद्र लंकेवर राज्य करू शकले असते, एवढी सोन्याची लंका वगैरे, पण जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरी असी हे सांगून अतिशय उदात्त विचार इथे मांडला की जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. याच्यावरून एक गंमत मला अशी आठवते की परवा 15 ऑगस्टला मी ऑफिसमध्ये येत असताना एका पॉलिटिकल पार्टीचा एक बोर्ड होता आणि त्यांनी 15 ऑगस्टच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिथे हे वाक्य लिहिलं होतं, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरी असी. मला क्षणभर वाटलं की ह्यांचा या भूमीशी कसा काय संबंध, की ह्या राष्ट्राच्या भूमीवर राहून सतत वाद करणे किंवा वाद घालणे असा यांचा एक हे का असतो. म्हणजे माझ्यातला राजस गुण म्हणतो की तामस गुणाचं हे खूप उत्कृष्ट उदाहरण आहे. तर असं हे ह्या 3 गुणांचं एकंदर आजच्या 3 श्लोकांमध्ये एक रिलेशन सांगण्यात आलं. पुढच्या श्लोकामध्ये या 3 गुणांच्या फेऱ्यातून सुटायचं कसं आणि त्या पलीकडची अवस्था कशी अनुभवायची हे सांगण्यात आलं आहे. ते पुढच्या स्वाध्यायात पाहू. हरिओम. शाबास. कायमचा फ्रेश, एव्हर फ्रेश असे जे काही टॉपिक्स असतात त्यातला हा टॉपिक आहे सत्वरजतम, आणि आपला त्याच्याशी संबंध आहे. नेहमी कंपॅरिझन सत्वगुण आणि रजोगुण यांचीच होते, कारण आपलं जीवन रजोगुण प्रधान आहे. तमोगुण प्रधान एवढं नाही आहे, थोडेफार प्रमाणामध्ये आहे. काही लोकांचं असतं तमोगुण प्रधान,
पण आपण जे सर्वसाधारणपणे ज्या वर्गात आपण वावरतो तो सगळा रजोगुणी असतो. ते सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याच्यामध्ये मुख्य आपला संबंध रजोगुणाशी असतो. आणि त्याच्यात रजोगुण हा समाज संबंधी असतो आणि सत्वगुण हा देवसंबंधी असतो. गोंदवलेकर महाराज म्हणतात की देव काय म्हणेल या भूमिकेतनं वागणं म्हणजे परमार्थ आणि जग काय म्हणेल या भूमिकेतनं वागणं म्हणजे संसार. तर तो बरोबर फरक इथं आहे की जगसंबंधीच प्रत्येक गोष्ट असते की सत्यनारायण केलं तर कुणाकुणाला बोलवलं, देवाला आवाहन करायचं आहे ती मुख्य गोष्ट आहे, त्याला बोलवलं म्हणजे झालं, बाकीचे लोक येतील ते येतील, पण त्याला आवाहनच नाही होत. आणि मग कोण कोण आलं आणि कोण कोण नाही आलं याचाच विचार. हा जो काही भाग आहे की का नसतील आले, मग आपल्यावर जळतात का, मोठेपणा कशाला पाहिजे त्यांना एवढा, फोनवर निमंत्रण केलं तर यायला काय झालं. आपण पण फिरतो त्या चक्रामध्ये, तिथेच आपण सोडू शकत नाही ती सगळी भानगड सोडून. मला उद्देश काय होता की देवाची नावं घेऊन तुळशी अर्पण करणे, तुळशीपत्र अर्पण करणे, देवाचं नाव घेऊन, हा त्यातला मुख्य विधी आहे. ते झालं म्हणजे माझं झालं काम. तृप्त असायला पाहिजे त्यांनी सत्वगुण. पण प्रत्येक दिवस टाकताना कोण कोण आलं इकडे लक्ष ठेवून म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करताना ब्युटिफुली रजो भगवद्गीतेने पहिल्यांदा रजो रागात्मकम वित्ती, राग म्हणजे प्रत्येक गोष्टीतली आवड, ही आवड ती आवड ती आवड, असं सगळ्यात रमलेला असतो तो सगळ्या गोष्टींच्या मध्ये. रागात्मकम वित्ती, शरीर संबंधी आपण असतो, व्यक्तिमत्व संबंधी असतो आणि त्याच्याशी त्यांनी जगाशी संबंधित असतो. महाराजांच्याकडे एक जण आले आणि त्यांनी सांगितलं की देवाकडे मला काही मागायला लागलं नाही, सगळ्या गोष्टी आपोआप मिळत गेल्या, चांगली नोकरी, त्याच्यानंतर पत्नी, मुलं, घर, कुठलीही गोष्ट देवाकडे मागायला लागली सगळ्या आपोआप मिळत गेल्या. तर ही परमेश्वराची कृपाच आहे. त्याच्यावरती महाराज म्हणले की परमेश्वराची कृपा आहे हे सोडून द्या, पण ही देहबुद्धी आहे. हे सगळं चांगलं असणं म्हणजे परमेश्वराची कृपा मानणं ही देहबुद्धी आहे. मन देवावर राहणं ही कृपा आहे ॲक्च्युली. ते सोडून इतर सर्व गोष्टींच्या मध्ये मन राहते. पण असतं म्हणजे माणसाचं आकर्षण असतं, निर्णया गोष्टींशी संबंधित असतो, त्याला आपण थोडं जास्ती महत्त्व नाही देऊ. कारण रजसस्तु फलम दुःखम हा सिद्धांत आहे. रजोगुणाचं फल दुःख आहे. किती स्पष्ट सांगितलंय गीतेने की काही आडपडदाच नाही ठेवला. मग आम्ही एवढे सगळे निर्णय पार्टीमध्ये मजा केली, सगळे लोक आले होते, किती दुःखम. रजसस्तु फलम दुःखम हा सिद्धांत. जसं ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा, ब्युटिफुल दृष्टांत विनोबाने दिलाय. ते कर्म तर खूप करतात पण प्रगती का होत नाही, ते फक्त गोल फिरत राहतात बैलासारखं घाण्याला जुंपलेल्या कर्म करत. त्यामुळे तिथंच पुन्हा पुन्हा येतात, पुढं पुढं जाण्याचा प्रश्नच येत नाही. तो कळासला असे खुंटी फळभोगाच्या, म्हणजे फळभोगाची एक खुंटी लावलेली आहे मध्ये आणि त्याला तो अभिलाषेच्या दोराने बांधलेला आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. तर फिरत राहत. आपण ऐकायला खूप छान वाटलं पण बऱ्याच वेळा आपलं पण असंच असतं. त्यामुळे आपण
थोडं सदा लक्ष ठेवायला पाहिजे या बाबतीमध्ये. रजोगुण महत्त्वाचा आहे वगैरे सगळं ठीकच आहे, कर्मप्रवृत्तीच्यासाठी म्हणून तो महत्त्वाचा आहे, त्याच्याशिवाय कर्म होणार नाही. परंतु तो कर्मामध्ये एकतर अहंकार मिसळून स्पर्धात्मक रीतीने जगाकडे बघतो, तिथं त्याचं वाईट आहे. उत्कृष्ट करत राहिला तर काय बिघडणार आहे, चांगलंच होईल. हो, पण तो तुलनात्मक रीतीने चांगलं करत राहतो आणि तिथं त्याला दुःख होतं. दुसऱ्यांनी चांगलं केलं की याला दुःख असं ते होतं. म्हणजे सापेक्ष जीवन जगणे, सारखं सापेक्ष जीवन जगणे आणि निरपेक्ष जीवन जगणे, याच्यामध्ये निरपेक्ष म्हणजे कुणाकडनं काही अपेक्षा नाही असा त्याचा एक अर्थ आहे. परंतु दुसरा जो अर्थ आहे की सापेक्ष म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या सापेक्ष आपण जीवन जगत असतो. आपण ज्या वेळेला एकटे असतो घरामध्ये किंवा कसली मजा असते, पण त्याच वेळेला जर का कोणतरी एक व्यक्ती आली की तिचं व्यक्तिमत्व आपलं व्यक्तिमत्व ह्याच्यामधला हिशोब आणि त्यानुसार आम्ही वागणार. म्हणून कोणी नको असं काही काही वेळेला आपल्याला वाटतं घरामध्ये. याचं कारण ते आहे की आपल्याला निरपेक्ष अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये काहीतरी राहावंसं वाटत असतं. ऑल द टाईम सापेक्ष जगण्याचा आपल्याला कंटाळा येतो, म्हणून बरीचशी कुटुंब विभक्त होतात. त्याचं पण तेच कारण आहे. सारखं सासूबाईंच्या मनासारखं मी का वागायचं, असं आतून बोलत बोलत गोड बोलायचं असं. सापेक्ष जीवन म्हणजे विथ सम रेफरन्स ऑल द टाईम मी बिहेवियर प्लॅन करणे, मॅनेज करणे, असं सारखं करत राहणे आणि त्याचा एक ताण निर्माण होतो. मला असं मोकळेपणा वाटत नाही. तर आपण आपल्या एकटेच आहोत, म्हणजे नवरा बायको राहत आहोत, त्यातनं नवरा टूरवर गेला बेस्ट ते अजूनच बेस्ट आहे, कोणाच्याही सापेक्ष नाही. अशी जी कंडिशन असते त्या कंडिशनमध्ये कोणाच्या सापेक्ष जीवन जगत असतो आपण. आणि ते सापेक्ष जीवन जगताना जो आंतरिक असा इंटरनल क्लॅश निर्माण होतो त्याला दुःख असं म्हटलेलं आहे. रजसस्तु फलम दुःख. हे सगळं अपेक्षांच्या मधनं असलेलं दुःख आहे. अपेक्षा नाही, दुःखच काही नाही. पण असंच नसतं, अपेक्षा या असतातच. कुटुंब आहे म्हटल्यानंतर अपेक्षा, कुणाचं कुणाकडं काही अपेक्षा नाही. सगळेजण 3-4 ठिकाणी चेहरे करून त्याला कुटुंबच म्हणणार नाही. थोड्याफार अपेक्षा, थोडाफार संघर्ष, या सर्व गोष्टी कुटुंबामध्ये असतातच, असायला पण हव्यात थोड्याफार प्रमाणामध्ये. मुद्दाम संघर्ष करू नये, आपोआपच होतो. त्याच्यासाठी काय करत नाही, संघर्ष करायला लागत नाही. त्यामुळे तो सहजच होत असतो. पण हा जो भाग आहे की मला थोडंसं स्वतंत्रपणा पाहिजे आहे, मोकळेपणा पाहिजे असतो. तो मोकळेपणा कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला येतो, कधी कधी ते सगळं दैवगत्याचं असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की जे काही प्राप्त आहे ते पहिल्यांदा ॲक्सेप्ट करा, त्याच्यातनं मार्ग काढू. प्राप्त आहे त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. आणि ती शेवटी अलिप्त म्हणजे देहापासून आणि स्वतःच्या अंतःकरणापासून पण अलिप्त होण्याचा प्रयत्न करणे, असं जेव्हा ती व्यक्ती करेल त्यावेळेलाच ती खरी अलिप्त होईल. ते नाही तर अंतःकरणापासून ते अलिप्त जोपर्यंत होत नाही स्वतःच्या, तोपर्यंत ते अलिप्तच होऊ शकणार नाही. कारण की सगळं ठास 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 ठासून भरलं त्याच्यामध्ये. समजा ती माणसं गेली तरी देखील त्यांनी काय काय केलं होतं ते सगळं ठासून भरलेलं आहे, तेच आठवतं. आणि मग पुन्हा त्याच्याशी संबंधित होऊन राहतं. अलिप्त कसं होणार. म्हणून अलिप्तता ही आपण आपल्या आत्मस्वरूपावरती जसं जसं राहण्याचा प्रयत्न करू त्यातनंच प्राप्त होते. बाकी कुठल्याही गोष्टीतनं अलिप्तता प्राप्त होत नाही. विचारांनी एका टप्प्यापर्यंत द्यायचं न सोडून मरू देणं, असं जे म्हणतो ना की ती काय अलिप्तता नाही, ती आगतिकता आहे. शब्दाशब्दांच्या मध्ये असलेला फरक लक्षात घेतला पाहिजे. सुंदर आहे हा टॉपिक सत्वरजतम. पण पुढच्या वेळेचा जो आहे तो त्याच्यातनं सुटायचं कसं, हा मार्ग तो फार महत्त्वाचा आहे. पहिलं सुटायला का लागतं हा पहिला भाग, की कशासाठी सुटायचं याच्यामधनं, आणि मग ते सुटायचं कसं, हे दोन्ही गोष्टी एक्सप्लेन.
पुढच्या वेळेला.